ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, राग, क्रोध, लोभ आणि अहंकार देवाला रागाला मारण्याकरता हिरण्यकश्यप एक अवतार घ्यावा लागला. पण हिरण्यकश्यपू लोभ आणि अहंकार याला मारण्याकरता देवाला 2 अवतार घ्यावा लागले. बघा, ज्या वेळेला हिरण्यकश्यप मारला गेला आणि त्याच्या भावाचा सूड घेण्याकरता त्यांनी काय केलं, म्हण मी तपाला जातो, तप करतो. आणि तप करण्याकरता त्याने काय केलं, रानात गेला. आणि तिथं आता याचं तप जर पुरं झालं तर ऐकणार नाही. आणि देवानं काय केलं, पोपटाचं रूप घेऊन तिथं नारायण नारायण असा उच्चार केला. आणि मग ज्या वेळेला नारायण नारायण असा उच्चार झाल्यानंतर त्या घरी निघून आला. बायकोनं विचारलं, तुम्ही तपाला गेले होते, का परत आले, सांगा ना. बघा, लोभी आणि क्रोधी माणूस गोड बोलून आणि चांगलं खायला घालून वश केला जातो. तिनं काय केलं, मस्त जेवण केलं. आता जेवायला बसायचं. मग तुम्ही का आले, तुम्ही का आले. मग तो सांगायला लागला, अगं म्हणा, तिथं माझा शत्रू जो नारायण आहे त्याचं पोपट नाव घेत होता आणि मला ते ऐकावलं नाही. आजही बघा, समाजामध्ये तिरस्कार एखाद्या माणसाच्या बद्दल, जसं आपल्या चीन आणि पाकिस्तान या दोघांनी आपल्या भारतावर कसा तिरस्कार केलेला आहे. सतत झगडे भानगडे, इकडून चीन तिकडून पाकिस्तान. आणि मग तिनं तुम्ही का आले, तिनं 101 वेळा कोणाचं नाव घेतलं, त्या नारायणाचं नाव घेतलं. बघा, द्वेषाना का होईना त्याचं नाव देवात तोंडात आल्यामुळं त्याला काय केलं, त्याला त्याच्यात देवाचं नाव आलं. आणि मग त्याच्या रक्तात देवाचं नाव असल्यामुळं कोण जन्माला आला, भक्त प्रल्हाद. बघा, आज प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काय आहे, पबजी, क्रीम डायरी, आणि तिच्या डोक्यात तेच आहे. बघा, हे जन्माला आलेले मुलं कसे येतील, देव हा विषय डोक्यात नाहीच आहे. आणि मग भक्त प्रल्हाद देवाचं नाव घेत होता आणि मग त्याला ते ऐकवत नव्हतं. त्याने गुरुला सांगितलं, याला देवाचं नाव घेऊन देऊ नको. पण भक्त प्रल्हाद तो काय म्हणायचा, मला देव म्हणा. अहंकार, हिरण्यकश्यप, सोनं, धन आणि मला मोठे की. आजही लोक आहेत, आज काय काय मोठे कंपनीवाले भरपूर आहे, तरी त्यांना हाव भरलेली काय, मला मोठं म्हणावा. आजही हिरण्यकश्यप आहेत. आणि मग त्या भक्त प्रल्हादांना त्याला मुलांना शिकवायचा, माझा बाप देव नाही, देव वेगळाच आहे. आणि मग त्याला काय केलं, कड्यावरून लुटून दिलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या कडेत घातलं, त्याला अंधारामध्ये जेवण दिलं नाही. भगवंतानी देव तारी त्याला कोण मारी. आणि असं त्याला अनेक वेळा संकटातून केलं. आणि मग त्याला काय, तो मेला नाही. मग तुला तारतो कोण, तुझा देव आहे कुठं. आणि मग या खांबामध्ये देव आहे का, म्हण आहे. आणि त्याला काय वर होता, जमिनीवर नाही, आकाशातही नाही, दिवसाही नाही, हात्यारांना नाही, माणसांनाही नाही, जनावरांना नाही. आणि मग भगवंतानं काय केलं, घराच्या उंबऱ्यावर बसला आणि निमा माणूस निमा सिंह असं रूप धरलं. आणि मग त्याला मांडीवर घेतलं आणि नख आणि नखानं त्याचं नरडं फोडलं. बघा, घर घर घरामध्ये घर आणि अहंकार, माझं घर, माझा बंगला. आणि जिभीपाशी काय आहे, धन. तर जिभीमध्ये काय पाहिजे, भगवंताचं नारायणाचं नाव पाहिजे. आणि तो गुरगुर करीत होता. म्हणजे माणसानं काय केलं पाहिजे, सद्गुरू केला पाहिजे. माणसाला ज्ञान मिळण्याकरता कोण पाहिजे, सद्गुरू.
आज सद्गुरू राहिला नाही आणि गुरुचं कोणी ऐकतही नाही. बायकोही नवऱ्याचं ऐकत नाही, मुलं बायपाचं ऐकते नाही आणि शाळेमध्ये तर शिक्षकांना घेणं नाही, पगार मिळतो. म्हणजे आज सद्गुरू हा राहिलाच नाही. आणि गुरु आहे ते काय फक्त धन कमवायला. आहेत काही सद्गुरू, पण जवळजवळ निम्म्याच्या वर काय झालेत, सद्गुरू राहिलेत नाही. आणि मग त्या भक्त प्रल्हादानं त्यांनी मांडीवर घेतलं, त्याला मारलं आणि त्याचं उग्र रूप जाईना. मग लक्ष्मी आली, लक्ष्मीलाही अहंकार होता, मी देवाला कसं काय सांगू. आणि मग भक्त प्रल्हादानी त्याची विनंती केली आणि त्याचे रूप शांत झाले. म्हणजे भक्तीपुढं काय होतो, अहंकार आणि धन कमी होतो. आज काय झाले, मी आणि अहंकार वाढलेला आहे. आणि अशा भक्त प्रल्हादाला कोणा वाचवलं, देवानं वाचवलं. आणि मग त्याच्या नखाची आग झाली. त्याने काय केलं, ते नख कशात पोचले, उंबराच्या झाडात पोचले. म्हणून उंबराच्या झाडामध्ये विष अंगातलं कमी व्हायचा पावर आहे, औदुंबर. आणि असा हा भक्त प्रल्हाद, असे भक्त प्रल्हाद ज्या वेळेला आपल्या काही जन्माला येतील त्या वेळेला आपल्या भारत देशाचा उद्धार होईल. आणि देवाचं नाव घ्या, चांगलं पहा, चांगला गा, अति हाव नको आहे, आणि जगा आणि जगू द्या, ही भावना ठेवली तर आपला विकास होईल. जय जगन्नाथ.